नमस्कार मंडळी. तर सकाळची वेळ आहे आणि घरातली कामं वगैरे स्टार्ट केली होती. राजनंदिनी अजून उठायची बाकी होती, म्हणजे तो पण आपलं कामावरून घेऊयात. तर आता केर मारून घेतला आणि त्यानंतर मग आता फरशी पुसायची आहे. कारण काय होतं, सकाळ संध्याकाळ फरशी पुसावीच लागते. राजनंदिनी तिला चिरमुरे किंवा काय खायला दिलं, कधी कधी मोस्टली चिरमुरे दिले की तिला असं उडवायची सवय आहे आणि मग खाली पडलेलं खाते. कधी कधी तिला जर इंटरेस्ट असला तर तशी खाते व्यवस्थित, पण कधी कधी डायरेक्ट उडवते, मग जमिनीवर पडलेले की उचलून खायचं असं चालू असतं तिचं. मग ते फरशीवर पडलेलं नको वाटतं मला, म्हणून मग फरशी पुसते पुन्हा एकदा. आता नशीब माझ्याकडे ती अगारोची स्पिन मोपर आहे, त्यामुळे मला जास्त कष्ट पडत नाही. पण हाताने फरशी पुसलेली नेहमी चांगलीच, म्हणजे ते परफेक्ट आपल्याला कोपरे कोपरे एकदम व्यवस्थित घेता येतात. पण स्पिन मोपसुद्धा खूप छान आहे. आता आधी आवरून घेते, फरशी पुसून घेते आणि त्यानंतर बाकी सगळं. तर इथे जे अगारोचं स्पिन मोप आहे ना, तर त्याच्यामध्ये मी पाणी होते, तर मी फरशी पुसायचं लिक्विडसुद्धा टाकू शकताय. माझ्यासाठी खरंच ब्लेसिंग आहे. हे 4 पॅड्स आले त्याच्यासोबत, सो 2 आता वापरते मी. एका वेळेस 2 वापरता येतात. आधी ना कधी राजनंदिनी वगैरे असेल तर मला फरशी पिळून वगैरे ते कापड असं पुसायला प्रॉब्लेम व्हायचा. इथे डायरेक्टली बटन प्रेस केलं की पाणीसुद्धा बाहेर येतं आणि मग आपण फरशी पुसू शकतो. आता असं वाटेल की अरे याने क्लीन होते की नाही, पण नाही, 100% गॅरंटी देते फरशी क्लीन होते याने. आणि हे जे मॉपचे जे पॅड्स आहेत ते बघू शकताय, जी काही सगळी फरशीवरती धूळ वगैरे होती ती सगळी लागलेली आहे याला. आणि त्यानंतर पुन्हा जर तुम्हाला ड्राय क्लीन करायचं असेल ना, तर हे दुसरे पॅडसुद्धा लावून तुम्ही ड्राय क्लीन करू शकताय. हे पॅड त्यानंतर तुम्ही वॉश करून, म्हणजे जे काही डिटर्जंट वगैरे असेल त्याने वॉश करून पुन्हा रियूज करता येतं. सो बेस्ट ऑप्शन आहे. इथं जेवण झालंय आता, म्हणजे वरण भातच केलं आता, जास्त काय नाही. कामावरली फ्रेश झाले आणि वरण भात करून घेतलं आणि आता करते जसं कपडे आहेत ना ते अरेंज करायचे आहेत. नवीन जे काही आणले होते ते वॉश करायचे आहेत कपडे, त्यांचे टॅग वगैरे अजून काहीच काढलेलं नाही आहे. नरेंद्रची जी शॉपिंग केली होती आता ते मीटिंगला चालले त्यासाठी. बाकी आता आज बरंचसं काम आहे. मी जे साहित्य आणलं होतं डीमार्टमधलं तर ते सुद्धा भरायचं होतं. आधी कपाट स्वच्छ करायचं होतं मला ते थोडं, त्यामुळे ते राहिलं होतं मी कंटेनरमध्ये भरून ठेवायचं. सो ते आता म्हणजे पुन्हा मी जाऊन आणलं होतं थोडंसं सामान, तर ते भरायचं आहे. आत्ता मी गेले होते परवा, तेच काम आता करायचं आहे. कपाट काय झालं आहे की आता गरमीमुळे ना झुरळ पुन्हा झालेत. सो एक माझ्याकडे औषध आहे जे मैत्रिणीनं दिलं होतं माझ्या, ते खूप चांगलं आहे. म्हणजे ते झुरळाने खाल्लं ना की झुरळ लगेच मरतात. सो आता मी ते थोडंसं कपाट क्लीन करून सगळं पुन्हा ते औषध लावून ठेवणार आहे, जेणेकरून उद्यापर्यंत किंवा जरी ते ना तसंच राहतं औषध, सो पुढे जरी असतील ना झुरळ तरी ते खाऊन हे होतात, मरतात. म्हणजे जिथं मी लावलं होतं ना तर तिथे मला नेहमी दिसतात, त्या एरियामध्ये झुरळ असतील ना ते मरून पडलेले दिसतात तिथे, काय मोठे असू दे छोटे असू दे कोणते पण. तर चला आता पटकन सगळ्यात आधी ना माझी मेकअपचे ब्रश क्लीन करायचे आहेत, ते क्लीन करून घेते आणि त्यानंतर बाकीची कामं. चला. तर हे 3 मेकअपचे ब्रश मी यूज केलेले आहेत. हे आयब्रोजचं जे आहे ब्रश तो आय शॅडोवाला आणि हा फाउंडेशनवाला. तर राजनंदिनीचं हे एक हे आहे डिटर्जंट तिच्या कपड्यांचं, तर त्यामध्ये मी वॉश करते. तर इथे हे राजनंदिनीचं डिटर्जंट जे आहे ते अगदी माइल्ड आहे, सो मी ते घेतलं आहे. तुम्ही शॅम्पूमध्ये पण क्लीन करू शकता. इथे मी थोडा वेळ भिजत ठेवणार आहे. आणि हे माझे स्विस ब्युटी ब्रँडचे आहेत, सो मी खूप वेळा वॉश केलं ते याच्या आधी, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. तुम्ही दुसरे कुठले ब्रँडचे असतील तर थोडंसं तुमच्या येणं काळजी घ्या क्लीन करण्याच्या आधी. थोडा वेळ मगमध्ये मी असंच ठेवून दिलं त्यांना. आणि इथे बघा राजनंदिनीसाठी स्विमिंग कॉस्ट्यूम मागवला आहे फर्स्ट ट्रायवरून, आणि क्वालिटी 1 नंबर क्वालिटी, जबरदस्त क्वालिटी आहे याची. आणि तिला परफेक्ट आल्यासुद्धा, कापडसुद्धा खूप छान एकदम आहे. तर तिला अजून ट्राय करायचं होतं सो त्याचा टॅग नव्हता काढला. तर हे बाकीचे नरेंद्रचे कपडे आहेत, तर मला त्याचे टॅग जे होते ना ते सगळे हे कट करायचं होते, म्हणून मी सगळे कपडे घेतले होते. बट ऑलरेडी त्यांनी बहुतेक हे सगळ्यांचे टॅग काढून टाकले होते, प्राईसचे जे टॅग असतात ते. आता मला हे क्लीन करायचं आहे, त्यानंतर मग परत इस्त्री करून वगैरे ठेवायचे. आता 2-3 दिवसच आहेत त्यांच्याकडे जाण्यासाठी, सो ते तसं ते गेले 4 दिवस माझ्या मागं लागलेत, कारण त्यांना खूप गडबड असते प्रत्येक गोष्टीची, तर लवकर कामावरून ठेवायची. मग मी म्हटलं इतक्या लवकर आयर्न करून ठेवून काय उपयोग नाही आहे. जायच्या आधी 2 दिवस ठेवलं तर चांगलं उत्तम, म्हणजे ती 4-5 दिवस आधीच आयर्न करून कशाला ठेवायचं ना. तिथे ब्लॅक कलरचं शर्ट जे आहे तर ते त्यांना त्यांची गाला नाईट म्हणून असते, अवॉर्ड नाईट, त्याच्यासाठी घेतलं. आणि राजनंदिनीसाठी एक ड्रेस घेतला, तिच्याकडे अशी पॅन्ट नव्हती, सो नरेंद्रनं घ्यायची फार इच्छा होती मुलीला अशी जीन्सची पॅन्ट, सो तीही घेतली.
त्यानंतर माझ्यासाठी मी ॲक्टिव्ह वेअर्स म्हणजे एक्सरसाइज वगैरे करते ना, तर त्याच्यासाठी ही वेगळे ना खूप म्हणजे क्वालिटी म्हणजे जबरदस्त आहे. डिकॅथलॉनमधून मी घेतलं आहे. मला आधी वाटलं थोडे कॉस्टली असतील, पण नाही, छान आहेत आणि अफोर्डेबल आहे तिथे. आणि क्वालिटी इतकी भारी ना, तुम्ही कसेही बसा, कसेही उठा, तुम्हाला अजिबातच असं ते खाली येते किंवा कुठे काही प्रॉब्लेम म्हणजे अटकते वगैरे असं नाही. खूप परफेक्ट बसत होते ते पॅन्ट्स वगैरे त्यांच्या. त्यानंतर इथे मी काही माझ्यासाठी सुद्धा ड्रेस घेतले होते, कारण मी पण ट्रिपला चालली आहे आणि मी नंतर म्हणजे तब्येत कमी झाल्यावर घेऊयात म्हणून मी ड्रेसेस घेतच नव्हते. गेले कित्येक दिवस तुम्ही बघत असाल माझे तेच कपडे अंगावर असतात, पण माझी तब्येत अजून म्हणावी तशी कमी नाही झाली, म्हणून मग मी इथे 2 ड्रेसेस घेतले, जे की मी नंतरसुद्धा वापरू शकते. जरी माझी तब्येत कमी झाली तरीसुद्धा त्या हिशोबानेच घेतलेत. नंतर पडून राहिलं ना की मला ते खूप वाईट वाटतं, म्हणून मी असं काहीतरी करत असते. सो मोस्टली हे झुडिओमधूनच घेतलेले आहेत बघा जे काही आहेत ते. जर ऑनलाईन यांचे कुठे माहीत नाही मला मिळू शकेल लिंक की नाही, मिळाली तर देईन तुम्हाला, नाही भेटली तर मग आपल्याला काय नाईलाज आहे, स्टोअरमध्ये जाऊन घेऊ शकता. हे सुद्धा शर्ट मी डिकॅथलॉनमधून घेतलेलं आहे आणि याचीसुद्धा क्वालिटी जबरदस्त एकदम परफेक्ट आहे. आणि तुम्हालाही हवं असेल, तुमच्या इथे स्टोअर असेल डिकॅथलॉन, तर जाऊन तुम्ही घेऊ शकता. इथे मी रीड करते की काही इन्स्ट्रक्शन्स वगैरे आहेत का, नाहीतर हे नंतर ना टोचत राहतं, म्हणून मला कट करायचं होतं. सो एकदा वाचून घेतलं मी. ऑलरेडी माझ्याकडे ज्या पॅन्ट्स आहेत ना किंवा शर्ट्स आहेत तर ते एवढे कम्फर्टेबल नव्हते जेवढे हे कम्फर्टेबल आहेत. तरीसुद्धा मी येताना एकच पेअर घेऊन आले, म्हटलं की आधी वापरून पाहूयात नंतर घ्यायचं. तर शॉर्ट्स पण मला ड्रेसेस खाली वगैरे आपण जेव्हा 1 पीस वगैरे घालतो तर त्याच्यासाठी मला हवे होते. तर ही पण शॉर्ट इतकी कम्फर्टेबल आणि इतकी भारी ना की तरीसुद्धा मी एकच घेतली. म्हटलं आधी घालून पाहूयात, फक्त म्हणजे पहिल्यांदा घालून आपण लगेच हे नाही करायचं, थोडंसं घालून बघूयात, वापरून पाहूयात, वॉश करून पाहूयात, मग आपल्याला अंदाज येईल की हां बाबा क्वालिटी नक्कीच कशी आहे ती. तशी तर मला वाटतं की काही प्रॉब्लेम येणार नाही. तरीसुद्धा एक घेऊन आले मी ट्राय करूयात म्हणून. मला एक ब्लॅक कलरमध्येच इथे भेटली. आता थोडंसं दुसरे 1-2 कलर्समध्ये मला हवी आहे, कारण ड्रेसेस खाली वगैरे घालायला बरं पडतं ते. त्यानंतर ही जी आहे ना ते मला आधी 1700-1800ला आहे असं वाटलं होतं, पण मला ती ऑफरमध्ये भेटली आणि क्वालिटी खूप छान आहे. एक 15-20 मिनटं झाली मी हे ब्रशेस असंच ठेवले होते क्लीन करण्यासाठी, आणि जास्त काही कष्ट घ्यावं लागत नाही किंवा कशाने घासत बिसत बसायची गरज पडत नाही. ते जे आयब्रोजचं ब्रश वगैरे आहे ते त्याला जे काही होतं ना लागलेलं धूळ वगैरे ते सगळं आपोआप निघून गेलं. धूळ म्हणजे कसं, मी आयब्रोचं जे ब्रश असतं ते माझं थोडं बाहेर असतं, कधी कधी यूज करते मी, सो ते त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असते. तर हे पहा फाउंडेशन जे काही लागलं होतं ना आता ते सगळं याचं निघालेलं आहे आणि ब्रशेस ऑलरेडीच क्लीन झालेत, पण आता पुन्हा एकदा थोडंसं त्याला बाउन्स केलं पाण्यामध्ये की त्याच्यामध्ये जे लिक्विड वगैरे असेल तर ते पण छान निघून जातं. आणि क्वालिटी खरंच या ब्रशेसची सुंदर म्हणजे 1 नंबर आहे. बिनधास्त ऑर्डर करू शकता मिंत्रावरून. याची पण लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण चेक करा किंवा मग मी इथे स्क्रीनवरती वगैरे तुम्हाला दिसत असेल टॅग केलेलं. अजिबात काहीच प्रॉब्लेम आला नाही, मी किती वेळा वॉश केलं तरी. आणि मी असंच ठेवणार नाही आहे, नंतर जर ओलं तसंच ठेवलं तर वास येऊ शकतो त्याला, म्हणून मग माझ्याकडे जे अगारोचं इथे ड्रायर आहे ते त्यांना क्लीन करून घेतलं. त्यानंतर हा मेकअपचा मला तर याची पॅकेजिंग खूप जास्त आवडते. आणि माझ्याकडे ब्लेंडरसुद्धा आहेत, 2 मी घेतले होते. ॲक्च्युली आधी एक घेतला होता, नंतर तो हरवला म्हणून मी दुसरा घेतला आणि त्यानंतर मला तो पण सापडला. सो कधीतरी यूज करते मी. आता मेकअप वगैरे तुम्हाला माहिती आहे मी तशीच असते. मे बी काही जण मला नावं ठेवत असतील, अशीच बसलेली असते, कधी तयार होऊन बसत नाही कॅमेरासमोर, बट नाही, मला नॉर्मलच राहायला आवडतं. सो येस, हे ठेवून दिलं. मग त्यानंतर मी घरी गेलो होतो. बाकी TV युनिट वगैरे सगळं बनवायचं ऑलमोस्ट होत आलं आहे कामं सगळी. अजून बेडरूमचं काम बाकी आहे, थोडंसं किचनचं काम बाकी आहे, या गोष्टी आहेतच. तर मला जेव्हा मी घराचे व्हिडिओ टाकला तेव्हा खूप सारे प्रश्न आले होते घराविषयी की कितीला घेतलं, कुठे घेतलं, काय रेट्स आहेत कोल्हापूरमध्ये, असे खूप प्रश्न आले होते. आणि त्यातून मला कळलं की किती जणींना इच्छा आहे घर घेण्याची नवीन. 1 मिनिट म्हणजे बऱ्याच लोकांना घर घेण्याची इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की जशी माझी इच्छा पूर्ण झाली तशी तुमच्या सगळ्यांची सुद्धा इच्छा पूर्ण होऊ देत. तर कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट्स आहेत जे घराचे आहेत ते. आता मी ज्या एरियात फुलेवाडीमध्ये घेतलं इथेच मी राहायला होते आधी, सो जवळ मला एरिया माहिती आहे आता सगळं, त्यामुळे म्हणजे इथेच घेऊयात आपण. आणि बऱ्याच आता आमच्या घरचे वगैरे म्हणतात की अरे खूप लांब आहे, पण ते
मला परवडत होतं म्हणून घेतलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा एरिया मला छान वाटतो, शांत वाटतो जास्त आमचा जो आहे तो. आणि जेव्हा मोठा महापूर वगैरे आला होता या सगळ्या वेळेस इथं आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे मला तरी, बाकी सगळ्यांचं मला एवढं माहीत नाही, पण माझ्या एरियात तरी इथे ना अजिबातच काही प्रॉब्लेम नव्हता ना. रेंज गेली होती मोबाईलची, जास्त काही प्रॉब्लेम नाही, पाण्याचा प्रॉब्लेम नाही, कुठल्याच गोष्टीचा, लाईटसुद्धा जास्त गेली नव्हती, सगळं व्यवस्थित होतं. सो मी विचार केला की आपण इथेच घेऊयात. आणि राजनंदिनीसाठी स्कूल्स पण जवळजवळ आहे तिथे. सो पुढचा थोडंसं विचार केला आणि मग घर फायनल केलं. तसं मी पहिल्यांदा ते घर बघून आले होते, पण मला तेव्हा हॉल जरा असं छोटं वाटला. पण ठीक आहे म्हणलं, आता आमच्या दोघांसाठी इनफ आहे आणि बघू पुढचं पुढे नंतर जाणार. पण सध्या आपल्याला परवडतंय या एवढंच तर घेऊयात हे. ओके, तर हे घर आम्हाला 35 लाखाला भेटलं. टॅक्स वगैरे हे सगळं होऊन 38 लाखापर्यंत खर्च आला सगळा. त्यानंतर पुढे बघायला गेलं तर पाणी कनेक्शनला 50,000 खर्च आला, लाईट कनेक्शनला परत आय थिंक 10-20,000 काय तर खर्च आला. सो इतका सगळा खर्च हा छुपे खर्च असतात. म्हणजे कधी कधी बिल्डर्स वगैरे आता इथे आपण बघतोय ना, त्यावेळेस ते त्यांच्या नावावरती असतं. या घराचं जेव्हा हे घर घेतलं तेव्हा आधी सगळं जे कनेक्शन्स होतं ते बिल्डरच्या नावावर होतं, नंतर ते आम्ही आमच्या नावावर करून घेतलं. आता ते सगळं आमचं डायरेक्टली ओन घर आहे, त्याच्यामुळे तिथे मग आम्ही नंतर आमच्या नावावर आता सगळ्या गोष्टी करून घेतल्या या. तर याला खर्च हा एक्स्ट्रा आला. मग त्यानंतर फॅब्रिकेशनचा खर्च वेगळा आला, ते सुद्धा आपल्या याच्यावर असतं. आता आमची मुलगी छोटी आहे त्याच्यामुळे आम्ही ते रिस्क नको म्हणून मग आम्ही हां गॅलरीच्या इथे समोर हे केलं, ग्रिल्स लावून घेतले. बॅक साईडला सेफ्टीच्या दृष्टिकोनातून बॅक साईडला ग्रिल्स लावून घेतले. त्यानंतर पत्रा, पावसाचं टेन्शन नको होतं, पत्रा समोर सुद्धा पत्रा मारून घेतला. साईडला सुद्धा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर या सगळ्याला जवळजवळ 1,10,000 पर्यंत खर्च आला. तर सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टींमध्ये मी पैसा खर्च केला. आता ज्यातून आमच्याकडे जे काही शिल्लक राहिलं त्यातून आम्ही इंटेरियर करायला लागलो. आता ते सगळं इंटेरियर झाल्यावरती तुम्हाला खर्च सांगते, आता सांगून उपयोग होत नाही, कारण अजून पण काम चालू आहे, अजून काहीतरी खर्च होऊ शकतो. तर सगळं ॲट द एंड तुम्हाला मी ते सांगेन नंतर निवांत आपण व्हिडिओ करूयात त्याच्यावरती छान. आणि असाही खर्च आला. तर बघायला गेलं ना की किती रेट्स आहेत कोल्हापूरमध्ये. आता तुम्ही बघितलं असेल मी उन्हातनं किती फिरत होते. माझा एका व्हिडिओत पाय पण दाखवला होता, इतका काळा पडला होता, एवढं उन्हातनं दुपारचं फिरायचं. बिकॉज नरेंद्र ऑफिस करून दुपारचे यायचे, कामं ऑलमोस्ट अर्ध्यावरून, मग एका मी 1-2 तासात घरं बघायचं आणि पुन्हा मध्ये ऑफिसला जायचं, असं करत होतो. तर मला वाटतं की कोल्हापूरपासून एक 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये ना असं 30 लाखाच्या पुढेच वगैरे आहेत घर. जरी आउटसाईड आता मला वाटतं 7-8 किलोमीटर असेल स्टँडवरून इथं, बट तरीसुद्धा इथे आहेत. भरपूर महाग आहेत घरं. आणि सध्या रो हाऊसेस जर बघायला घेतले ना, ते लोकांच्या डोक्यात एक संकल्पना असते की भरमसाठ एक लागून अशी घरं. तशी पण मी बघितले तर 20-20 घरांचे प्रोजेक्ट्स वगैरे, पण मला ना ते माझ्या पचनी पडत नव्हतं ते मला नाही आवडले ते संकल्पना अशी एकदम 10 घरं लागून. त्यामुळे मी ते काय घेतलं नाही. मग हे इथे 2च होते आजूबाजूला, असं काही टेन्शन नव्हतं म्हणून मग हे फायनल केलं मी. तसे खूप सारे बघितले मी इकडच्या एरियामध्ये, पाडळी रोडला वगैरे असे खूप घरं आत जाऊन मी बघितली होती. पण ते आपल्याला मनासारखे नाही वाटले, कारण कुठेतरी हॉल अगदीच छोटा, कुठे किचन उगाच ॲडजस्टमेंट केलेलं. बेडरूम्स पण मी 3 BHK म्हणून गेले. आणि आता आपण व्हिडिओमध्ये वगैरे जे घरं बघतो ना, तर दिसतं ना रूम खूप मोठ्या दिसतात आणि प्रत्यक्ष गेल्यावरती ना रूम खूप छोट्या. असं खूप आम्हाला अनुभव आला. एक ठिकाणी गेलो, आम्हाला प्रचंड आवडलं घर, मला चला हे फायनल करूयात असं म्हटलं. बऱ्याच जणांनी सॉरी 2-3 कमेंट्स आल्या होत्या अशा मला की रूम खाली नाही आहे, वरतीच आहेत वगैरे. पण जिथे मी गेले होते ना, तर एक घर बघायला गेले, खाली एक रूम होती, बऱ्यापैकी होती. आता आमची ही आहे ह्याच्यापेक्षा थोडीशी छोटी होती. किचन हॉल खाली होता. हॉल तरी अगदी, आता माझा जो बाहेरचा त्याच्यापेक्षा अर्धा हॉल ॲडजस्टमेंट करून, त्यातच ॲडजस्टमेंट करून असा जिना बनवला होता. त्या जिन्यावरती चढताना असं पडल्याचा भास होत होता. मग तिथून वरती सामान घेऊन जाणं पण अवघड, जे काय आमचं असेल ते. आणि हाईट भरपूर केलेली घराची त्यांनी. बाकी सगळी गॅलरी छान मोठीच्या मोठी होती. त्यानंतर थोडंसं छान घराला आकार पण दिला होता. वरती जाऊन बेडरूम पाहतोय तर अगदी छोट्या छोट्या, म्हणजे फक्त एक बेड मावेल एवढ्या बेडरूम होत्या. त्याच्यामुळे मग ते आम्ही कॅन्सल केलं, नको म्हणलं उगाच ते ॲडजस्ट, म्हणजे एवढे छोटे, एक मोठी रूम असलेली बरी, कारण अगदीच ते एवढ्या छोट्या छोट्या रूम नको वाटलं मला. मग आम्ही युनिव्हर्सिटीच्या तिकडे, भारतीय विद्यापीठच्या तिकडे पण एकदम आतमध्ये पाहायला गेलो होतो. तिथे पण सेम असंच खूपच छोटे छोटे रूम होत्या. सगळीकडे जातं बिल्डर मला वाटतं असं करतात, ॲडजस्टमेंट करूनच ते. मग तुम्हाला 30 किंवा 35 लाखापर्यंत ती घरं भेटतील. त्या कोल्हापूरच्या स्टँडपासून 10 किलोमीटर. आता त्यात पण कसं होतंय, काही काही एरिया, नागाळा पार्क वगैरे असे जे एरिया आहेत, आता तिथं म्हणजे तुम्हाला रो हाऊसेस मिळणं थोडं अवघड आहे.
फ्लॅट्स वगैरे पण मिळतात. पण अशा एरियामध्ये म्हणजे थोडंसं रिच एरिया असेल तर तिथे थोडीशी किंमत जास्त असणार. युनिव्हर्सिटीकडे पण मी एक प्रोजेक्ट बघितलेला समर्थ समथिंग काहीतरी, तिथं पण त्यांनी बांधून देतात बंगलोज वगैरे, मग ते 40-45 पुढे जातं सगळं बजेट जास्त ते. तर असे रेट्स आहेत बऱ्यापैकी म्हणायला गेलं. आता 2 BHK आमचं आहे 35 लाखला पडेल. मी तेव्हाच सांगितलं होतं सगळ्यांना कमेंटमध्ये, ज्यांनी विचारलं त्यांना. काहींना कमेंट नाही करू शकले मे बी. सो तुम्हाला जर कोल्हापूरमध्ये घ्यायचं असेल तर तुमच्या हातात आता 32-33 लाखाच्या पुढे अमाऊंट असली पाहिजेत. तर तुम्हाला 3-4 जणांच्या फॅमिलीला पण इनफ आहे. आमचं जे घर आहे ते 4 जणांच्या फॅमिलीसाठी इनफ आहे. 4 ते 5 माणसं सहज राहू शकतात त्या घरामध्ये. तर येस, असं सगळं आहे. बाकी म्हणायला गेलं तर तुम्हाला 25 लाखाला 30 लाखाला पण घरं भेटतील. पण तेच सगळीकडे एक इश्यू आहे, एक तर स्पेस किंवा एरिया याच्यावरती सगळं डिपेंड असतं. त्यामुळे एक्झॅक्टली मलाही तुम्हाला ते सांगता येत नव्हतं त्यावेळेस की मी अमाऊंट किती आहे किंवा काय घरांची सगळ्या. आणि कोल्हापूर प्रॉपर्टीज म्हणून एक आहे इंस्टाग्रामवरती, तर त्यांचं तुम्ही फॉलो करू शकताय. तिथे बरेचसे घर वगैरे त्यांनी दाखवतात छान, तिथे तुम्हाला अंदाज येईल. फ्लॅट सिस्टीममध्ये थोडंसं स्पेशियस तुम्हाला मिळू शकतं. आता 35 लाखच्या दरम्यान म्हणजे या रेंजमध्ये तुम्हाला फ्लॅट छान भेटू शकतो, अगदी मस्त. पण आम्हाला नको होता. तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा बघू शकता. आणि ते कोल्हापूर प्रॉपर्टीज म्हणून इंस्टाग्रामवरती आहे, त्याच्यावरती नक्की चेक करा तुम्ही. खूप सारे कोल्हापूरमधले प्रॉपर्टीज वगैरे त्यांनी डीलिंग करतात. तर येस, आय होप तुमची जी काही माहिती असेल तुम्हाला हवी होती ती मी दिली आहे. अजून हवी असेल तर अजून प्रश्न विचारा, नक्की सांगेन. आता बऱ्याचदा कोणीही बघायला आलं घर वगैरे की असं म्हणतात, अरे किती आउटसाईडला घेतलं असं म्हणतात. पण सिटीमध्ये घराला जागा आहेच कुठे सांगा, जागा नाहीच आहे घरासाठी. आणि म्हणजे फ्लॅट वगैरे एखाद्या वेळेस भेटू शकतो, पण घर म्हणजे असं जमिनीवरती घर मिळणं खूप अशक्य आहे. आणि मिळेल तर ते आपल्या बजेटमध्येच नसतं. सो मला तर वाटतं जिथे मिळेल तिथे घ्या. तुमच्या परवडेल असं घ्या तुमच्या खिशाला. आणि उगाच म्हणजे आहे नाही ते पैसे सगळे त्या घरामध्ये घालून हातात ठणठण गोपाळ असं नको. त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये बसेल, तुमच्या EMIsमध्ये बसेल असंच घर बघा. म्हणजे जास्त बर्डन असलं की मग त्या घरात तुम्ही खुशी राहणार पण नाही. समजा तुम्हाला एक 40-50 लाखाचं घर घेतलं आणि तुमचा येणाऱ्या महिन्याचं जे इन्कम आहे त्यामधून तुमचा हप्ताच जात असेल आणि तुमच्या हातात पैसे शिल्लक राहत नसतील तर त्याला काय अर्थ आहे. उगाच सगळे पैसे तिकडे घालून मग महिनाभर पैशांसाठी चणचण भासत राहणार आणि मग त्या स्ट्रेसमध्ये आपण त्या घरात सुखी पण नाही राहणार. सो थोडेसे छोटे घ्या, जेवढं जमेल तुम्हाला आत्ताच घ्यायचं म्हणजे पॉसिबल असेल तर आत्ता घ्या, नसेल तर थोडा वेळ थांबून घ्या. आम्ही गडबड का केली या घराची, मी अजून 2-3 वर्ष पण लावली असते, पण मध्ये आता रेट्स पण वाढणार होते म्हणून मग आम्ही गडबड केली घराची, बाकी काही नाही. तर मी अजून थोडं थांबून अजून छान घेतलं असतं यापेक्षाही. आता ही आहे तर मस्तच आहे, त्याचा विषयच नाही आहे. सो येस, जेव्हा तुम्ही आता इथून पुढे विचार करता तेव्हा नक्की या गोष्टींचा विचार करा की घर घेताना की आपल्याला परवडतंय का, म्हणजे आपल्या बजेटमध्ये बसतंय का. उगाच डोक्यावरती असं जास्त बर्डन करून घेऊ नका. ओके, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.